खोटं बेमान निघालं तर पैसा मायेची सेवा नाही करू शकत. मायेची सेवा करायला अंतर्मन तयार पाहिजे, चांगले विचार पाहिजे. 17.5 रुपयाची साडी देऊन त्या मेळघाटची बेइज्जती करून टाकली. 2 कोटीच्या गाडीत फिरायचं, 17.5 रुपयाची साडीमध्ये लोकांना गुलामीकडे नेण्याची व्यवस्था मित्र तोडून टाकावं लागेल, तोडावं लागेल. लाख बलिदान घ्यावं लागलं तरी चालेल. आमचं तर सगळं सुखात होतं. राजकुमारजी आम्ही सुखातच होतोय. फक्त निरोप काय होता, तटस्थ राहा, ना इधर ना उधर. पण सुखातली आम्ही दुखात नाही, कष्टात टाकण्याचं काम केलं, इमानदारीकडे जाण्याचं काम केलं. आणि आम्हाला सांगायचं आहे, 17 रुपयाची साडी निवडणुकीच वेळेस वाटलेली मतपरिवर्तन नाही करू शकत. इथे छत्रपतीनं या महाराष्ट्राचा इतिहास आहे. अनेक आव्हानं तोडफोड करून आम्ही पाहतोय छत्रपतीनं पलटून लावलेले आहे. ज्या गाडगेबाबाच्या घरी जो जिल्हा गाडगेबाबाचा आहे, त्या गाडगेबाबाच्या घरात अन्नाचा दाना नव्हता, तर या अमरावतीतल्या गाडगेबाबानं महाराष्ट्राला सेवा धर्म शिकवलेला आहे. पंजाबराव देशमुखांनी अख्खा हिंदुस्थान आम्ही पाहतोय. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.